9, 10 आणि 11 तारखेर जानेवारीच्या हांगा एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल जावपाचो आसा. त्या निमतान आमी हांगा जमल्यात आणि आज आमी हांगा फिशाचे थीम सॉंग जे आसा ते लॉन्च करतले. त्याच बरोबर फिशाच्यो हेर गजाली फिशाक कितें आसा ते आमी जाणून घेतले. हांव सगळ्यांत पयलीं आमचे डायरेक्टर ऑफ फिशरीज सेक्रेटरी श्री प्रसन्न आचार्यजी तांकां विनंती करता की तांणी सगळ्यांक येवकार. I take this opportunity to welcome all the members of media today for this media briefing, which is held by Honorable Minister of Fisheries, Government of Goa. This is about the 9th edition of the Aqua Goa, the Mega Fish Festival 2026, which is going to be held in Goa from 9th to 11th of January 2026. This event will be held at D.V. Bandorkar ground, Kampal, and it will start, it will commence from 10 a.m. till 10 p.m. Now, broad contours of this event are that it aims to raise awareness about sustainable marine practices. It also showcases Goa's connect with aquatic heritage. It presents fisheries as an aid for Swayambhur Goa, which is the aim of this government to achieve self-reliance by 2037. Also, we aim to develop scientific temper amongst the students about fisheries and underwater ecosystem. We also want to educate about innovations in Blue Revolution. Also, as a part of the event, we would like Goan food and entertainment to be showcased during this event, which is slated for this weekend. The main attractions of this event would be National Conference on Fisheries and Aquaculture, a grand aquarium gallery which would be an attraction for the students of Goa, a trade fair which would be a serious business concerning trade, etc. Public engagement zone is also there in the event. Plus we will have cultural events and entertainment. So I once again take this opportunity to invite everyone through print, electronic and social media to attend the 9th edition of Aqua Goa Mega Fish Festival, which will be held from 9th to 11th of January at Kampal, Panjim. I request Honorable Minister to please brief the meeting. पहिले स्वाती तुमच्या सगळ्यांचे मिडियाचे स्वागत करता. तसेच गेस्ट ऑफिशियल्स आत्ता आमच्या सेक्रेटरी सांगल्याप्रमाणे 9th एडिशन 9, 10, 11 जानेवारी D.V. बांदोडकर ग्राउंडाचेर जातलो आनी हो मोठो एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल ह्या निमित्तान मोठ्या प्रमाणान हो फेस्टिवल एक फेस्टिवल असो न्हू जाल्यार हे खुबशे हितून थीम दवरल्या, जेणे करून डिस्कशन, नॅशनल सेमिनार, भुरग्यां खातीर कॉम्पिटिशनां, एक्सपो, B2B हे सगळे दवरता आसतना नॅशनल हे एक्वा फिश फेस्टिवल जे आहा हे देशान एक फर्स्ट असल्या प्रमाणे जे आमचे स्टेटीन करता आनी मोठ्या प्रमाणान हेचेर हजेरी आसता. जेन्ना आमी नॅशनल सेमिनार दवरतात ह्या नॅशनल सेमिनाराक आमी पळयताच की लिडींग एक्सपर्ट्स येतात, पॉलिसी मेकर्स आसता, रिसर्चर आसतले, एकाडेमिशियन आसतले, इंडस्ट्री स्टेक होल्डर आसतले. हे एक मोठ्या प्रमाणात ही संधी आसतली आनी हे स्पेशल आमी माउंटेन हॉटेल पार्टाचेर अरेंज केल्ले आनी फिश फेस्टिवल ग्राउंडार आसा. तेज्या बरोबर मेन हेजो उद्देश जो सेक्रेटरीन सांगला, सस्टेनेबल फिशरीज कशें आसचें, एक्वेरियस कशें वाडोवप आनी तेज्या बरोबर जी क्लायमेट रेजिलन्स, टेक्नॉलॉजी एडवान्स, वॅल्यू चेन डेव्हलपमेंट हे सगळे पॉलिसी फ्रेम मेकिंग, एसेन्शियल स्ट्रेंथ आनी ती भर घालप ब्लू इकॉनॉमी
आणि हे सगळे मोठ्या प्रमाणात सरकार सपोर्ट करता आणि प्रायम मिनिस्टर मत्स्य संपदा योजनेत आमचो पाठबळ सर्व लोकांक आमी स्टेक होल्डरांक फिशरीज दिता आणि हे पावलां जी उखलला ही ब्लू रेव्होल्युशन सपोर्ट जावपाक आणि त्याच्या बरोबरच विकसीत भारत जे 2047 आहा तेन्ना स्वयंपूर्ण गोवा 2037 जेन्ना 2047 देशाचे विकसीत भारत करतले तेन्ना गोंय स्वयंपूर्ण गोंय 2037 जातले आणि हे सगळें जाता आसतना एक्वेटीक आणि मरायन हेरिटेज शोकेस करपाचें इनोवेशन ऑफ फिशरीज एक्वाकल्चर सी फूड प्रोसेसिंग व्हॅल्यू एडिशन एंड कोस्टल क्युझीन जे आमचे ट्रेडिशनल जे क्युझीन आहा हें लोकां खातीर प्ले करतले हे मोठ्या प्रमाणात जो आमी फीश फेस्टिवल गोंयांत 9th एडिशन करता वो आदल्या पेक्षा बऱ्या प्रमाणात जातलो आणि ह्या खातीर तुमच्या माध्यमांतसून हांव मागतां तुमी हेजी बरी पब्लिसिटी दिवची आणि तुमच्या माध्यमान प्रत्येक खेड्यापाड्यान माहिती वचून लोकांनी घेवची आणि तेज्या बरोबरूच हे जे आसा ते स्कूल भुरग्यांक आमी थोड्या प्रमाणात आमी हाडटले आणि तांकांय दाखयतले कारण जवळ जवळ 100 हेजो फायदो असो जातलो की 100 स्पिसीस मोर दॅन 100 तरेचे नुस्तें एक्वेटीक आमचे एक्वेरियम गॅलरी आसतले ते ऑर्नामेंटल फीश आसतले तेज्या बरोबर एक्झिबिशन आसतले लायव्ह नुस्तें फीश भाजून दिवन दिवपाक म्हणजे बऱ्या कुझीन गावतले आणि इंटरेक्टीव विथ फिशर्स सेल्फ हेल्प ग्रुप स्टार्टअप एंड एंटरप्रिनर ह्या लोकांक ही संदी आसतली आणि तेज्या बरोबरूच एंगेजींग पब्लीक अवेरनेस एक्टिविटी फोकस्ड ऑन सस्टेनेबल फिशींग प्रॅक्टिसीस मरीन कन्जर्वेशन आणि रिस्पॉन्सिबल सी फूड कन्जम्पशन आणि हेज्या बरोबरूच जो डिपार्टमेंट आनी सेंट्रल गव्हर्मेंट जो सपोर्ट करता इन्फ्रास्ट्रक्चर कोल्ड स्टोरेज आसूं हे आसूं हे सगळे आमच्या डिपार्टमेंटातून थंय जातले हो फायदो गावपा खातीर तुमच्या माध्यमांची चड गरज आहा की तुमी ह्या माध्यमान मोठ्या प्रमाणात आमकां पब्लिसिटी दिवची खंयचे ग्रावंड डीबी बंद टीव्ही आम्ही एक फेस्टिवल थीम सॉंग केल्लें आसा हांव मिनिस्टर सराक म्हाका विनंती करता की तांणी सॉंग लॉन्च करचें तेका कॉपीरायट बीन काय ना आमी केल्लें गुणाचो धाराची चाल वाऱ्याच्या सांगातात सरून दिसराचो थोलया नुस्तें धरया खुशाल खायन जिवीत सारया थोलया एकठांय खावया नुस्त्याचे फेस्त आमी फुलोवया गोवा मेगा फीश फेस्टिवल थंय सगळ्यांक गायोगा गोवा मेगा फीश फेस्टिवल सगळ्या दुरांक गोंयकारांक Minister, what is the budget of this festival? budget total 6.5 6.5. 6.56 crore. लॅक्स काय क्रोड्स huh? 6.5 crores काय लॅक्स Crores. हां क्रोर्स Lakhs are not a nine. ओके आनी कितें कितले जावंडा वांटेकार जातले फिश इंडस्ट्रीतले गोंयचे तरी पण अशें कितले राखण नाही सगळे आपले आमी आणि त्यांच्या खातीर पण एक साधारण आंकडो कितले फिशर्स ना ना तशें ना टोटल आमी गेल्या वर्सा मोर दॅन 10,000 जाले 10,000 आणि आनी एक तुमी सांगले नाही आता मेन पार्टिसिपेंट कोण आसता MSc BSc PhD करणारे भुरगे आणि जे आमी फॅकल्टी हाडटा पळय ऑल ओवर इंडिया हाडटा बऱ्यांचे बरें हाडटा सो ती भुरगीं पयलीं ऑलरेडी अटेंड केल्ली आसता
ती परत येतात कारण त्यांची स्टडी मोर इम्पॉर्टंट इज दॅट. आणि ट्रेडिशनल आमचे आपण ट्रेडिशनल असतात ट्रेडिशनलांची B2B हे असतात नॅट्स असतात बाकीचे असतात त्यांचे इक्विपमेंट्स असतात ते स्वतः येतात काणकोणचे बिलपाजी बिगी ते स्वतः पार्टिसिपेट करतात. आणि तुम्ही सांगले सेल्फ हेल्प ग्रुप काय केले त्यांना ते याच्या खातीर फूड फूड आहे येते लोणचे सुंगटांचे खारें थोडे खारें बी हाडून विकतात. सो इट इज मल्टिपल पर्पज. इट्स नॉट सेलिब्रेशन सेलिब्रेशन असते म्हणजे 7:30 ते 10 त्याच्या पयलीं हे बाकीचे सर ह्या प्लॅटफॉर्मांतल्यान कोणाक कलेक्टर बीन करता ताचे म्हणजे स्कीम ते बेनिफिशियल हय, आसता करता. हँड ओवर स्कीम बेनिफिशियल हँड ओवर करता पळय हय ती गोष्ट न्हू फिशरमॅनाक ते आसता आनी करेसिटी खुबशे ते करेसिटी काय आहाय इन्सिडेंटली कोणाक आतां पयले सारकेल्यान वाटाय दिवपाक थोडे लायफ थोडे टॉर्टल नॅट्स आमचा वी हॅव टू डू इट इज आवर ड्युटी अँड कंपल्सन फॉर अस. ओके. सर आणि एक लास्ट प्रश्न नुस्तें म्हारग जाता नुस्त्याक भायर म्हणजे आमच्या पेडण्यान तुमी येयचे शिरोडकारा जावं आनी खंयचे हे येवपाक लागल्या आनी नुस्तें स्पेशली फुडे जे आसा तेंचे बी मरता सो ओवरऑल हे हो प्रॉब्लम सॉल्व करपाक तुमी कशें म्हणटली काम सी नुस्तें पळय आमचे गोवन पॉप्युलेशन डे बाय डे वाडटा टुरिजम वाडटा तो सिजनल हे आसता आनी नुस्तें जे पळय हातूंत वाडटा म्हणटा इट्स अ नॅचरल रिसोर्स इट्स नॉट एक्वेरियस. आतां जे एक्वा येता पळय दॅट वी कॅन कंट्रोल सामहाव पूण त्या प्रमाणान जायना. जे नुस्तें आमी मार्केटाक येता ते नुस्तेकाराकूय खबर आसा आयज गावतलें काय गावचें ना. समटायम दे कम वीथ एम्प्टी हँडेड आनी वी आर नॉट गिवींग एनी इन्सेंटिव्स टू दोज पीपल. ते ट्रेडिशन हा पेट्रोल दिता आनी गांवांत जाल्यार तेका हे कॅपिंग ना. इफ नुस्त्याक मारपाक कॅपिंग आहा देन इट कम्स आनी तेचे रिजनेबल फार्मिंग करपाक जाता न्हू म्हणजे ते खुबे बीन आतां हे आता पळय फाटले फावटी तुमी शिवोले बीन फार्मिंग जे आहा गव्हर्मेंट फूल सपोर्ट दिता. प्रायम मिनिस्टर संपदा येवजणे स्टोरेज फ्री व्हिलर सेल करपाक वो नुस्तें व्हरून विकप जावं तूं स्टोरेज करप किंवा म्हाका दिसता आमी 40% सबसिडी दिता कोल्ड स्टोरेजाक म्हळ्यार वॅन्स दिता. म्हणजे सगळे तरेचे सपोर्ट जो जाय तो आसा आमचे कडेन. लोकांनी फक्त ह्या धंद्यान फुडें सरचें. फिशरी डिपार्टमेंटान फार्म केल्ले तो फाटल्या फावटी तुम्ही सुंगटां बिंटां तुमी विकलेली सो ह्या वर्साक कशें कितें हें आसा? चालूच आसतलें. चालू आसा न्ही? ती पॉन्ड्स आमी करून घेतले. पूण आतां कितें सुंगटांच आहा काय दुसरें कितें आनी तुमचे कडेन आहा डिपार्टमेंट? रेर स्पिसीस आहा पळय तेंची बीन तुमी हें करतले रेर स्पिसीस म्हणटा पळय सारके चड न्ही हे रे ते आमी हेतून आसता पळय चडशे गोळशे आसूं आमदार आसूं हे आमचे लोकल नुस्तें आहा तें पसून जाता. सी तेका कितें सॅलिनिटी बरी जाय आसता आनी ती मेंटेन जावपाक ती भायल्या नुस्तें पसून सुंगटां हे ते करूंक शकता ती आसा आमी घातला आमकां गरज आहा ती आमची ट्रेनींग सुरू आसता आनी त्या प्रमाणे आमचे स्टाफ आहा तितके टॅक्निकल आमचे जो स्टाफ जे आसता मॅक्झिमम आहा तितके MSc जाल्ले सो तेंचो त्या प्रमाणान मातसो बरो यूज जाता. ओके. तर तुमचो एक कल्चरल प्रोग्राम आसता इवनिंग टायम तो लायनअप कितें आहा कोण सेलिब्रिटी वयपाचे कितें म्हणा कल्चरल प्रोग्राम ना सेलिब्रिटी ना लोकल आमचे. Minister, few days back, the news was getting viral regarding the Karandale beach. That metal, the fish is available. कितें जाय exactly? सी अजून काय आमकां गव्हर्मेंटाक काय येवंक ना. सी NIO आनी युनिवर्सिटी हे कंटिन्युअस तेंचे रिसर्च आसताच. ते जेन्ना तांकां दिसलें की हे बाबा सिरियस हार्मफूल आहा जाल्यार दे वील इन्फॉर्म द गव्हर्मेंट आनी गव्हर्मेंट वील टेक एप्रोप्रिएट एक्शन. ना रे कशें इट शूड बी कॉन्क्रीट येवंक जायना. व्हायरल जाता कितें व्हायरल जाता येवंक जायना न्हू. सी NIO आनी युनिवर्सिटी इट्स अ बीग इन्स्टिट्यूशन. इट्स नॉट हें बेश्टें ते खंयचें हेल्थ ग्रूप सेल्फ हेल्प ग्रूप करता ते तर स्वता करता ते वील इन्फॉर्म द गव्हर्मेंट. Probably they would come with the cause as well. Like what is the cause for it? See, And accordingly we can take corrective action. NIO सायंटिस्ट आहा थंय ते क्लार्क आनी पिवन ना थंय. सो वी शूड थिंक दॅट स्टडी बिलोंग्स टू दॅट सायंटिस्ट आनी सायंटिस्ट वील ते देशाच्या इंट्रस्टानूच करता. जर दिसता देशाक कितें हार्मफूल जाता दे वील कम बॅक टू गव्हर्मेंट एंड सेंटर ऑल्सो. इट इज नॉट लोकल इश्यू. So one more issue. Last time you had given assurance regarding that drone surveillance. सी आमी ड्रोन
आमचे प्रोसेस आहा आमी ड्रोन कित्याक तुमच्या माध्यमांत सदांच बोटीना करी तुमी ह्या वर्सा पयलीं आमी खूब बोटी धरल्या म्हणून सो एटलीस्ट धरून बिरून आमी सारके वेवस्थीत ह्या वर्सा आहा आनी तेज्या बरोबरूच फुडें आनी एडवान्स सांगल्या म्हणून ड्रोन सिस्टम आमी हाडटलेच. बाकी एअर सर्वेलन्स आणि सॉंग कोणी गायला मुकेश घाटवळ ताणें कंपोज केला आनी गायला सॉंग. तुझे ह्या फेस्टिवलांतल्यान एक प्रयत्न आसता की सगळ्या गोंयकारांक सगळ्या तरेन फायदो जावपाक जाय आनी जे बँड सुद्दां आसा पळय कोण तरी प्रश्न विचारलो की बँड्स कितें आसा सगळी गोंयची बँड्स आसात. गोवन फोक डान्सीस आसतले तेन्ना रंगारंग कार्यावळी सुद्दां इवनिंग सगळ्यांक पळोवपाक मेळटल्यो. जे फूड स्टॉल्स आसात ते सगळे गोंयकार घाल्यात आनी तांचे गोंयकारूच आसतले तेन्ना सगळ्यांनी येवचें आनी मुजरत हो फेस्टिवल जो 9th एडिशन आसा पळय तो सगळ्या मदीं पावोवचो मोठो करचो. थँक्यू. थँक्यू.